संसदीय लोकशाही ही भिक्खू संघाची केवळ शासन प्रशासनाची प्रणाली नव्हती, तर त्यांची ती जीवन पद्धती होती. समानता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय या मूल्यांच्या आधारावर ती त्यांची जीवन पद्धती म्हणून त्यांनी स्वीकारलेली होती. किंवा लोकशाही भारतातच संकटात नाही, लोकशाही जगात संकटात आहे. ट्रम्प राष्ट्रपती असताना अमेरिकेमध्ये लोकशाही असं किती लोकांना वाटते मला माहीत नाही, परंतु ट्रम्प ज्या पद्धतीने सध्या अमेरिका चालवत आहेत, जर जगात पुन्हा लोकशाही प्रतिस्थापित करावयाची असेल तर या सोशल डेमोक्रेसी शिवाय पर्याय नाही. हा देश कधीही राष्ट्र नव्हता, कारण डॉक्टर आंबेडकरांची मान्यता आहे, एखादा देश त्या देशातील लोकसमूह जर राष्ट्र व्हायचं असेल, लोक राष्ट्राचं असतं, लोकांचं राष्ट्र असतं, त्या देशातील लोक राष्ट्र व्हायचे असतील तर लोकांमध्ये समानता पाहिजे, लोकांमध्ये बंधुता पाहिजे. नवीन राष्ट्र घडवायचं असेल तर विजन पाहिजे, विजनच्या पाठीशी ठामपणे त्याचा बेस म्हणून मूल्य पाहिजेत, फिलॉसॉफी पाहिजे. संविधान ही मूल्य देतं, म्हणून तर विषय आहे ना आपला संविधानिक मूल्य. भूतकाळाशी संबंध विच्छेद करून समानता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांच्या आधारावर आम्हाला भारत घडवायचा आहे. त्याच्यासाठी संविधानाची निर्मिती झाली. याला सोशल किंवा टोटल रिव्होल्युशन म्हणता येईल. या ठिकाणी पालीच्या वंदनेचं प्रयोजन काय आहे? कारण आम्ही बुद्धिस्ट आहोत, आमची कल्चर आहे, आमच्या भाषेत आम्ही प्रार्थना म्हणणार, हे प्रत्येक धर्माचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे धर्म, संस्कृती आणि त्या धर्माची भाषा हे तिन्ही घटक सोबत चालतात. सर्वांना धर्म स्वातंत्र्याचा अधिकार प्रदान करून तरीही एक राष्ट्र घडवायचं आहे. त्यामुळे भारताचं संविधान युनिक आहे. त्यामुळे भारताचं संविधान जगामध्ये युनिक आहे, कारण भारतासारखा राष्ट्र जगात कुठेच नाही आहे. आम्ही हा शब्द कशाचा प्रतीक आहे? बंधुतेचं, फ्रॅटर्निटी. आम्ही हा शब्द बंधुतेचं प्रतीक आहे. याला बुद्धाच्या भाषेत म्हणायचं असेल तर मैत्री, प्रेम याचं प्रतीक आहे. कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही, कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही याचा अर्थ दीक्षाभूमीला तुम्हाला फंड देण्याचा अधिकार नाही, त्याचवेळी कुंभमेळा आयोजित करण्याचाही तुम्हाला अधिकार नाही. 25 नोव्हेंबर 1949 संविधान सभेतील माननीय डॉक्टर बी. आर. आंबेडकरांचं शेवटचं भाषण. त्या भाषणामध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणतात, प्राचीन भारताला संसदीय लोकशाही परिचित नव्हती असं नाही. प्राचीन भारतामध्येही संसदीय लोकशाही अस्तित्वात होती. बुद्धाच्या भिक्खू संघाचं शासन प्रशासन हे संसदीय लोकशाही प्रणालीने होत होतं. त्याही पलीकडे बुद्धाचा भिक्खू संघ हे संसदीय लोकशाही व्यतिरिक्त काही नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे. याला जर इंटरप्रिट करायचं ठरवलं तर असं म्हणता येईल की संसदीय लोकशाही ही भिक्खू संघाची केवळ शासन प्रशासनाची प्रणाली नव्हती, तर त्यांची ती जीवन पद्धती होती. समानता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय या मूल्यांच्या आधारावर ती त्यांची जीवन पद्धती म्हणून त्यांनी स्वीकारलेली होती. त्या अर्थाने ते एक सामाजिक परिवर्तनाचं एक मॉडेल होतं. समानता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय या आधारावर समाजाची पुनर्रचना करण्यासाठीचं भिक्खू संघाच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्धांनी एक मॉडेल प्रस्तुत केलेलं होतं. त्या अर्थाने तथागत गौतम बुद्ध हे लोकशाही गणराज्याचे आद्य प्रवर्तक आहेत. हे समानता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय आधारावर समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या अहिंसक क्रांतीचे प्रवर्तक आहेत. आणि या डेमोक्रेसीला डॉक्टर बी. आर. आंबेडकर संविधान सभेमध्ये आपल्या भाषणामध्ये सोशल डेमोक्रेसी म्हणतात. जेव्हा एखादा समाज समानता, बंधुता, स्वतंत्रता आणि न्याय या आधारावर जीवन जगतो, तेव्हा त्या समाजामध्ये डॉक्टर आंबेडकर सामाजिक लोकशाही अस्तित्वात आलेली आहे असं म्हणतात. अशा सामाजिक लोकशाहीचे आद्य प्रवर्तक तथागत गौतम बुद्धांना मी सर्वप्रथम वंदन करतो. डॉक्टर बी. आर. आंबेडकर, परमपूज्य
डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या अनेक ओळखी आहेत, अनेक आयडेंटिटीज आहेत, त्यांच्याविषयी आपण बोलतच असतो नेहमी. संविधानाचे निर्माता म्हणून परिचित आहेत, धम्मचक्र प्रवर्तक म्हणून परिचित आहेत. परंतु वर्तमान संदर्भात, जगाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर, किंवा लोकशाही भारतातच संकटात नाही, लोकशाही जगात संकटात आहे. ट्रम्प राष्ट्रपती असताना अमेरिकेमध्ये लोकशाही असं किती लोकांना वाटते मला माहीत नाही, परंतु ट्रम्प ज्या पद्धतीने सध्या अमेरिका चालवत आहेत ती लोकशाहीची प्रणाली नाही. आणि त्यामुळे मग डॉक्टर आंबेडकरांची एक आणखी ओळख आहे, त्यांना हार्ड कोर डेमोक्रॅट असं म्हणतात. आणि त्यांनी डेमोक्रेसी संबंधी जी काही मांडणी केलेली आहे, आजच्या जगात लोकशाही जिवंत राहण्याकरता त्या मांडणीची दखल घेतली जात आहे. मी फक्त 2 अर्थशास्त्रज्ञांचा उल्लेख करतो आहे. एक थॉमस पिकेटी, ज्यांनी 2023ला एक पुस्तक लिहिलं, त्याचं टायटल मी विसरलेलो आहे, पण त्या पुस्तकात ते सोशल डेमोक्रेसीचा उल्लेख करतात. बरोबर आहे सर? यू आर करंट. सोशल डेमोक्रेसीचा उल्लेख करतात. त्याचवेळी मागच्याच वर्षी 2025ला स्टिग्लिट्स, जोसेफ स्टिग्लिट्स, नोबेल प्राइज विनर, वर्ल्ड बँकेचे चीफ इकॉनॉमिस्ट, यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामध्येही ते सोशल डेमोक्रेसीची मांडणी करतात. आणि ते दोघंही असं म्हणतात, जगात जर लोकशाही पुन्हा प्रस्थापित करावयाची असेल, पुनर्जीवित करावयाची असेल, तर डॉक्टर आंबेडकरांचं नाव घेत नाही, मी स्टिग्लिट्सला आणि या दोघांना पाठवलेलं आहे, स्टेट्स अँड मायनॉरिटीज. जर जगात पुन्हा लोकशाही प्रतिस्थापित करावयाची असेल तर या सोशल डेमोक्रेसी शिवाय पर्याय नाही. एका शब्दात सांगायचं असेल, मी अतिक्रमण करणार नाही आगलावेंच्या विषयावर, परंतु डेमोक्रेसी प्लस सोशलिझम लेस डिक्टेटरशिप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सोशल डेमोक्रेसी किंवा स्टेट सोशलिझम किंवा कॉन्स्टिट्यूशन सोशलिझम, काहीही म्हणा, मी रिपीट करतो, डेमोक्रेसी प्लस सोशलिझम लेस डिक्टेटरशिप, डॉक्टर आंबेडकरांची फिलॉसॉफी आहे ही. आणि ही जगाला वाचवू शकते. डेमोक्रेसी वाचवू शकत नाही आणि सोशलिझमही वाचवू शकत नाही. दोन्ही व्यवस्थांना सामान्य माणसांना फेल केलेलं आहे. सामान्य माणसाच्या वाट्यावर दोन्ही व्यवस्थांनी दुःख आणलेलं आहे. जगामध्ये दोन्ही व्यवस्था संकटात आहेत. जगात लोकशाही संकटात आहे, समाजवाद केव्हापासून उद्ध्वस्त होण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि त्यामुळे मग डॉक्टर आंबेडकरांना या दृष्टिकोनातूनही आपल्याला पाहावं लागेल. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांना विनम्र अभिवादन. अध्यक्ष महोदय, समीक्षक महोदय आणि आपण सर्व, आपणा सर्वांना साधुवाद, आपणा सर्वांना मंगलकामना, आपणा सर्वांना विनम्र अभिवादन आणि सप्रेम जय भीम. डॉक्टर आंबेडकर लोकशाहीविषयी आग्रही होते. मी डेमोक्रेटिक विषयी बोलतो आहे, डेमोक्रेट डॉक्टर आंबेडकर विषयी बोलतो आहे. याच्यात 2 साक्षी मी नोंदवू इच्छितो डेमोक्रेसीच्या आग्रहाविषयी. आणि मग डेमोक्रेसी संविधानामध्ये कशी आली हे आपल्याला त्या माध्यमातून पाहता येईल. 20 नोव्हेंबर 1930 गोलमेज परिषद, डॉक्टर आंबेडकरांचं पहिलं भाषण. ते म्हणतात, पददलितांना सांगितलं जातं की त्यांचा प्रश्न हा सामाजिक प्रश्न आहे. मी या मताशी सहमत नाही. आमचा प्रश्न हा राजकीय प्रश्न आहे आणि जोपर्यंत पददलितांना सत्तेत भागीदारी मिळणार नाही तोपर्यंत पददलितांची समस्या सुटणार नाही. ब्रिटिशांचे प्रस्थापित राज्यव्यवस्थेमध्ये निहित स्वार्थ प्रस्थापित झालेले आहेत. त्यामुळे ते आमच्या स्थितीत परिवर्तन करतील याची मुळीच शक्यता नाही. आणि ब्रिटिश प्रधानमंत्री अध्यक्ष म्हणून समोर बसलेले आहेत. डॉक्टर आंबेडकर एकमेव प्रतिनिधी होते त्या गोलमेज परिषदेमध्ये, जे सांगतात ब्रिटिश प्राईम मिनिस्टरला, यू शुड गो नाउ फ्रॉम इंडिया. तुम्ही भारतातून निघून गेलं पाहिजे. जाताना फक्त या देशात लोकशाहीचा शब्द नाही वापरला, गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल आणि फॉर द पीपल ही व्यवस्था देऊन जा. दॅट इज इनफ फॉर अस. बाकीचं आम्ही आमचं पाहून घेऊ. काय मागितलं डॉक्टर आंबेडकरांनी? लोकशाही परतंत्र देशात नसते, लोकशाही केवळ स्वतंत्र देशात असते.
स्वातंत्र्य मागितलं भारतासाठी जेव्हा की सर्व प्रतिनिधी डोमिनियन स्टेटस मागायला तिथे गेले होते. प्रत्येकाचे इव्हन इन्क्लुडिंग गांधी सेकंड कॉन्फरन्समध्ये ते सहभागी झाले. ते डोमिनियन स्टेटस मागत होते. ज्यावेळी डॉक्टर आंबेडकर इंडिपेंडंट इंडियाची मागणी करतात, हे उत्तर आहे त्यांना. डॉक्टर आंबेडकरांचं कॉन्ट्रीब्युशन स्वातंत्र्य संग्रामात काय कॉन्ट्रीब्युशन आहे विचारण्याकरता उत्तर आहे. ही वॉज द ओनली पर्सन इन दॅट कॉन्फरन्स हू आस्क फॉर इंडिपेंडन्स ऑफ इंडिया. त्या इंडिपेंडंट इंडियामध्ये लोकशाही पाहिजे आणि त्या लोकशाहीमध्ये सत्तेत भागीदारी पाहिजे पददलितांची, ही त्यांची मागणी होती. ही 1930 1942 क्रिटिकल वर्ष अनेक दृष्टीने. डॉक्टर बी आर आंबेडकरांची व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात नियुक्ती झाली. गांधींनी आंदोलन सुरू केलं, क्विट इंडिया आंदोलन सुरू केलं. 18-19-20 नागपूरला पददलित वर्ग परिषद झाली. या सगळ्या घटना 1942च्या पददलित वर्गांच्या परिषदेमध्ये 18 जुलै 1942ला डॉक्टर आंबेडकर म्हणतात, जगात दुसरं महायुद्ध सुरू आहे. हे दुसरं महायुद्ध दोन राष्ट्र समूहातील युद्ध नाही. एकीकडे इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स आणि रशिया आहे. दुसरीकडे जर्मनी, इटली आणि जपान आहे. हे युद्ध या दोन राष्ट्र समूहातलं नाही. हे युद्ध दोन फिलॉसॉफी मधलं आहे. एकीकडे डेमोक्रेटिक फिलॉसॉफी आहे, दुसरीकडे फॅसिझम आहे, नाझिझम आहे. फॅसिझम आणि नाझिझमची सिम्पलेस्ट व्याख्या करता येईल, वंशश्रेष्ठत्ववादाचा सिद्धांत मांडणारी फिलॉसॉफी म्हणजे फॅसिझम. त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे. बाकी मग चर्चा, इंटेलेक्च्युअल चर्चा जेवढ्या करायच्या असतील तेवढ्या करता येतील. वंशश्रेष्ठत्ववादाचा सिद्धांत मांडणारी फिलॉसॉफी फॅसिझम आहे. दुसरीकडे डेमोक्रेसी आहे. जगात डेमोक्रेसी जिवंत राहील तर स्वतंत्र भारतात डेमोक्रेसी येईल. 1942 साली गांधींना म्हणतात, तुमचं आंदोलन मूर्खपणाचं आहे. युद्ध संपल्याबरोबर भारत स्वतंत्र होणार आहे. काय म्हणतात? युद्ध संपल्याबरोबर भारत स्वतंत्र होणार आहे. 45ला युद्ध संपलं, 46ला भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा झाली. दिस इज डॉक्टर आंबेडकर. हे आहेत डॉक्टर आंबेडकर. आणि मग ते म्हणतात की भारत स्वतंत्र होणार आहे, भारतात व्यवस्था कोणती असावी. आणि मग ते म्हणतात की भारताला डेमोक्रेसी पाहिजे, तरच पददलित वर्गांना भवितव्य आहे. डेमोक्रेसी नसेल तर पददलित वर्गासही सर्वसामान्य माणसांना या देशामध्ये कोणतंही भवितव्य असणार नाही. आणि म्हणून मग किमान पददलितांनी ब्रिटिश जिंकावेत म्हणून त्यांच्या युद्ध प्रयत्नांना सहाय्य करण्यासाठी भरती झालं पाहिजे. त्यामध्ये म्हणतात, ब्रिटिश पाहुणे आहेत, जाणार आहेत. उद्या या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्यावर येणार आहे. त्याकरता आम्हाला तयार व्हायचं असेल तर आम्ही सैन्यात गेलं पाहिजे. दिस इज डेमोक्रेटिक आंबेडकर. तर अशा पद्धतीने डॉक्टर आंबेडकर डेमोक्रेसी मांडतात. त्याच वेळी गांधी काय म्हणतात लोकशाहीविषयी, कारण हे समकालीन आहेत आणि यात पॅरलल फिलॉसॉफीज या देशामध्ये आहेत. आणि कोणत्या परिस्थितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी संविधानात लोकशाही एस्टॅब्लिश केली ते आपल्याला जाणून घेता येईल. काय म्हणतात गांधी संसदीय लोकशाहीविषयी? द कंडिशन ऑफ इंग्लंड ॲट प्रेझेंट इज पिटिएबल. आय प्रे टू गॉड दॅट इंडिया मे नेव्हर बी इन दॅट प्लाइट दॅट विच यू कन्सिडर टू बी अ मदर ऑफ पार्लमेंट. मदर ऑफ पार्लमेंट इंग्लंडला म्हटलं जातं. पहिल्यांदा पार्लमेंट तिथे अस्तित्वात आले. इज लाईक अ स्टराईल वुमन, वांजबाई आहे, अँड अ प्रॉस्टिट्यूट बिकॉज इट इज अंडर कंट्रोल ऑफ मिनिस्टर्स हू चेंज फ्रॉम टाइम टू टाइम. काय म्हणतात लोकशाहीला, संसदीय लोकशाहीला गांधी म्हणतात, ही लोकशाही ही वांजबाईसारखी आहे. ही लोकशाही प्रॉस्टिट्यूट, गांधींचे शब्द आहेत बरं, प्रॉस्टिट्यूट सारखी आहे. ही लोकशाही आमच्या देशात नको असं गांधी म्हणतात. त्याच वेळी हिंदुत्ववादी फिलॉसॉफीचे प्रतिनिधित्व करणारे सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गोळवलकर काय म्हणतात? सावरकर म्हणतात, वी डोंट बिलीव्ह इन डेमोक्रेसी, स्टील वी वॉन्ट डेमोक्रेसी. आम्ही नाही वाचलं, त्यांनी वाचलं. स्टील वी वॉन्ट डेमोक्रेसी. काय?
कारण ही जी लोकशाही येणार आहे, ही लोकशाही 1 पर्सन 1 व्होट, मी मॅन नाही शब्द वापरत नाही ना, तुम्हाला उद्देशून बोलतोय, मी मॅन शब्द वापरत नाही, मुळात मॅन शब्द आहे तिथे, मी पर्सन म्हणतोय त्या ठिकाणी. 1 पर्सन, कारण तुमच्याशिवाय आमचं अस्तित्व धोक्यात आहे. तुम्ही नसाल तर आम्हाला जन्मच कोण देणार. एनिवे, तर 1 पर्सन 1 व्होट, 1 व्होट 1 व्हॅल्यू या आधारावर ही लोकशाही येणार आहे. आणि मग 1940 मध्ये सावरकर म्हणतात ही डेमोक्रेसी आम्हाला इथपर्यंत मान्य आहे, कारण हे जर प्रिन्सिपल असेल या डेमोक्रेसीचं, तर आम्ही हिंदू आहोत, बहुसंख्याक आहोत, आणि मग बहुसंख्याकांचं ध्रुवीकरण करून आम्ही सत्तेत येऊ शकतो आणि सत्तेत कायम राहू शकतो. केव्हा म्हणतात? 1940 ला म्हणतात सावरकर. हा प्रयोग 2002-03 ला गुजरातमध्ये झाला. हा प्रयोग 2014 पासून भारतामध्ये झाला. सत्तेत आलेच, सत्तेतून जातच नाहीयेत. कसे जातील याचा पर्याय शोधतो होतो आम्ही, परंतु त्याचं उत्तर डॉक्टर आंबेडकरांनी किंवा सावरकरांनी देऊन ठेवलेलं आहे 1940 मध्ये. ध्रुवीकरण करून जर सत्तेत आलो तर आम्ही सत्तेत राहणार. गोडवलकर काय म्हणतात? गोडवलकर म्हणतात, लोकशाहीची व्याख्या अनेक लोकांनी अनेक प्रकारे केलेली आहे. गोडवलकर काय म्हणतात? अनाम बिनडोक माणसांच्या बहुमताला, लक्षात घ्या, अनाम बिनडोक माणसाच्या बहुमताला निर्णयाचे अधिकार देणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. काय म्हणतात गोडवलकर? अनाम बिनडोक माणसांच्या बहुमताला निर्णयाचे अधिकार देणारी शासन प्रणाली म्हणजे लोकशाही. आम्ही अनाम आणि नाही आहोत आणि बिनडोकही नाही आहोत, केवळ डोकं आम्हाला आहे. प्रज्ञावंताच्या निर्णयाला अधिक्षेप करून, त्यांच्या निर्णयाच्या अधिकाराचा अधिक्षेप करून अनाम आणि बिनडोक माणसांच्या बहुमताला निर्णयाचा अधिकार देणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही आम्हाला मान्य नाही. तरी या व्यवस्थेत सहभागी व्हायचं असेल तर आम्ही सहभागी होणार, आणि हा सहभाग केवळ ही व्यवस्था आतमधून नष्ट करण्यासाठीच आमचा सहभाग असेल. आणि आज तेच घडत आहे. त्याचा विस्ताराने मी पुढे मांडणी करेन. या परिप्रेक्ष्यात संविधान निर्मात्याला अभिप्रेत असलेल्या लोकशाहीविषयी आपण बोलूया. संविधान सभा 25 नोव्हेंबर 1949, पुन्हा अत्यंत महत्त्वाचं भाषण आहे. ज्यांच्याकडे डिबेट्स असतील त्यांनी ओरिजिनली हे अवश्य वाचावं. 2-3 भाषणं फार क्रिटिकल आहेत. एक 17 डिसेंबर 1949 वाटचाल सुरू झालेली आहे. ते भाषण एवढं महत्त्वाचं आहे की त्या भाषणाच्या मधून डॉक्टर आंबेडकरांची तिकडे वाटचाल सुरू झालेली आहे. अवश्य वाचा. 4 नोव्हेंबर 1948 मसुदा प्रस्तुतीचं भाषण वाचा, आणि 25 नोव्हेंबर 1949 समारोपाचं संविधान सभेतील शेवटचं भाषण वाचा, आणि मग कळून येईल की डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती कशा प्रकारे केलेली आहे. काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर? या सगळ्यांचा संबंध माझ्या विषयाशी आहे म्हणून मी म्हणतो, हाऊ कॅन पीपल डिवायडेड इंटू सेव्हरल कास्ट बी ए नेशन? काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर? हजारो जातीत विभागलेला हा समाज राष्ट्र कसा होऊ शकतो? एकीकडे सावरकर, गोडवलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणतात गेल्या 8,000-10,000 वर्षापासून हा देश हिंदू राष्ट्र आहे. काँग्रेसमध्येही अनेक लोक हे राष्ट्र आहे असं म्हणणारे होते. त्यांना प्रश्न विचारताना संविधान सभेत डॉक्टर आंबेडकर म्हणतात, जो देश, ज्या देशामध्ये हजारो जाती आहेत, या जाती परस्पर द्वेष करतात, या जातींच्या आधारावर भेदभाव केला जातो, या जातींच्या आधारावर समानता नाकारण्यात आलेली आहे, तो देश राष्ट्र कसा होऊ शकतो? आणि त्यामुळे डॉक्टर आंबेडकर ठामपणे संविधान सभेत मांडतात, ज्याला कुणी विरोध केलेला नाही. हे लक्षात घ्या. ज्याला कुणी प्रतिवाद केलेला नाही, संविधान सभेत नाही, संविधानाच्या बाहेरही नाही. काय म्हणतात डॉक्टर? हा देश कधीही राष्ट्र नव्हता ही मांडणी करतात डॉक्टर आंबेडकर. याचा संदर्भ पुढे येईल. हा देश कधीही राष्ट्र नव्हता, कारण डॉक्टर आंबेडकरांची मान्यता आहे, एखादा देश, त्या देशातील लोकसमूह
जर राष्ट्र व्हायचं असेल, लोक राष्ट्राचं असतं, लोकांचं राष्ट्र असतं. त्या देशातील लोक राष्ट्र व्हायचे असतील तर लोकांमध्ये समानता पाहिजे, लोकांमध्ये बंधुता पाहिजे. हे दोन तत्व जर लोकांमध्ये विद्यमान नसतील तर ते लोक कधी राष्ट्र होऊ शकत नाही. या देशात जर हजारो वर्षापासून जाती अस्तित्वात असतील, ज्या जाती समानता नाकारतात आणि बंधुताही नाकारतात, त्यामुळे हा देश कधीही राष्ट्र नव्हता. मी याला थोडंसं आणखीन जोडू इच्छितो कारण त्याला वर्तमानाचा संदर्भ आहे. म्हणून प्राचीन काळापासून म्हणजे बुद्धाच्या काळापासून म्हणू आपण, हा देश बहुधार्मिक देश आहे. बहुधार्मिक देश आहे. एक धर्म बहुसंख्याकांचा धर्म आहे, बाकीचे धर्म अल्पसंख्याकांचे धर्म आहेत, जी व्यवस्था आस्थागायत कायम आहे. अशा देशामध्ये जर बहुसंख्याकांचा धर्म अल्पसंख्याक धर्माप्रती असहिष्णू असेल तर, काय प्रश्न हा उपस्थित करतोय आम्ही जो वर्तमानाशी संदर्भित आहे, बहुसंख्याकांचा धर्म अल्पसंख्याकांच्या धर्माप्रती असहिष्णू असेल तर धर्मात बंधुभाव असू शकतो, फ्रॅटर्निटी असू शकते नाही. आणि मग बहुधार्मिक देशामध्ये जर धर्मात फ्रॅटर्निटी नसेल तर डॉक्टर आंबेडकर म्हणतात दोन गोष्टींची गरज आहे राष्ट्रासाठी, समानता आणि स्वतंत्र बंधुता. या दोन्ही गोष्टी नव्हत्या आणि त्यामुळे भारत कधीही राष्ट्र नव्हता. डॉक्टर आंबेडकरांच्या परिप्रेक्षामध्ये जर राष्ट्र या संकल्पनेची व्याख्या करावयाची असेल तर अत्यंत साधी सोपी व्याख्या करता येऊ शकेल. एक देश पाहिजे, भौगोलिक परिसर पाहिजे, देश पाहिजे, भूप्रदेश पाहिजे. त्या देशात राहणारे लोक समानता आणि बंधुतेच्या नात्याने एक संघाची जाणीव त्या लोकांना पाहिजे. काय पाहिजे? भूप्रदेश पाहिजे आणि त्या भूप्रदेशात राहणारे एकता आणि एकात्मता अस्तित्वात यावयाची असेल तर समानता आणि बंधुता या नात्याने जोडलेले आहेत आणि जे स्वायत्त आहेत किंवा स्वायत्ततेसाठी प्रयासरत आहेत अशा लोकांचा समूह म्हणजे राष्ट्र, अशी डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत राष्ट्राची व्याख्या केली जाऊ शकते. आणि मग अशा पद्धतीने हा देश कधीही राष्ट्र नव्हता. मग संविधान सभा अस्तित्वात आली. संविधान सभेला, संविधान निर्मात्याला संविधानाच्या माध्यमातून या देशात नवीन राष्ट्र अस्तित्वात आणावयाचं होतं. संविधानाची निर्मिती कशा करता झाली? संविधानाची निर्मितीचं प्रयोजन या देशात संविधानाच्या माध्यमातून एक नवीन राष्ट्र अस्तित्वात आणायचं होतं आणि त्या राष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर त्या राष्ट्राच्या घडवण्याची प्रक्रिया, माझे शब्द काळजीपूर्वक लक्ष द्या. राष्ट्र अस्तित्वात आलं, मूल जन्माला आलं, त्याला घडवण्याचे नियोजन केलं नाही तर ते कसं वाढेल? राष्ट्र अस्तित्वात आलं 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झाल्याबरोबर, परंतु ते कसं घडवावं याचंही नियोजन संविधान निर्मात्याला, संविधान सभेला करावयाचं होतं. आणि म्हणून मग भूतकाळाशी संबंध विच्छेद करून, अंडरलाईन इट, मी जे बोलतोय ते अंडरलाईन करा, भूतकाळाशी संबंध विच्छेद करून नवीन राष्ट्र घडवायचं आहे. याचा संदर्भ नंतर येईल. नवीन राष्ट्र घडवायचं आहे आणि मग नवीन राष्ट्र अस्तित्वात आणणं आणि त्या राष्ट्राच्या जडणघडणाची प्रक्रिया गतिशील करण्यासाठी संविधान निर्मिती करण्यात आली. आणि मग या प्रक्रियेत, या परिप्रेक्ष्यामध्ये संविधानचे विविध आयाम आपल्याला समजून घ्यावे लागतील. एक सिंपलशी व्याख्या आहे, मी फार गंभीर बोलत नाही तुमच्याशी कारण ते मला जमणार आहे. सिंपलशी व्याख्या आहे. द बॉडी ऑफ प्रिन्सिपल्स अकॉर्डिंग टू स्टेट इज गव्हर्न म्हणजे संविधान. जगामध्ये संविधानाची व्याख्या कशी केली जाते, आता पॉलिटिकल सायन्सचे प्राध्यापक कदाचित फार विस्ताराने याची मांडणी करतील, परंतु मी सिम्पलेस्ट सांगतोय. द बॉडी ऑफ प्रिन्सिपल अकॉर्डिंग टू स्टेट इज गव्हर्न, दॅट इज संविधान. आमचं संविधानही आहे, राज्यशासन कसं चालवावं याचे सिद्धांत त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. ते बेसिकच आहे, प्रत्येक संविधानामध्ये ते असतं. त्याच्या पलीकडे भारताचं संविधान आहे आणि ही भारताच्या संविधानाची वैशिष्ट्य आहे. काय आहे पलीकडे? पलीकडे हा राष्ट्र अस्तित्वात आणायचं आहे. त्याला व्हिजन लागेल की नाही? घडवायचं असेल तर त्याला व्हिजन लागतं. राष्ट्र अस्तित्वात आणायचं असेल तर त्याला व्हिजन लागतं.
संविधानात विजन दिलेलं आहे, म्हणून संविधानाला व्हिजन डॉक्युमेंट म्हणतात. संविधानाला काय म्हणतात? व्हिजन डॉक्युमेंट म्हणतात. व्हिजन हवेतून येत नाही. व्हिजनच्या पाठीमागे ज्याचा विचार आपण करणार आहोत मूल्य लागतात. व्हिजनच्या पाठीमागे फिलॉसॉफी लागते. हे व्हिजन अस्तित्वात आणायचं असेल, नवीन राष्ट्र घडवायचं असेल तर व्हिजन पाहिजे. व्हिजनच्या पाठीशी ठामपणे त्याचा बेस म्हणून मूल्य पाहिजेत, फिलॉसॉफी पाहिजे. संविधान ही मूल्य देतं, म्हणून तर विषय आहे ना आपला संविधान एक मूल्य. संविधान हे मूल्य देतं, संविधान ही फिलॉसॉफी देते, म्हणून संविधान मूल्यही आहे आणि फिलॉसॉफी आहे. भूतकाळाशी संबंध विच्छेद करून हे संविधानाचे शब्द आहेत, बरं माझे शब्द नाही आहेत. संविधान निर्मात्याचे असतील, संविधानाच्या माध्यमातून भूतकाळाशी संबंध विच्छेद करून समानता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांच्या आधारावर आम्हाला भारत घडवायचा आहे. त्याच्यासाठी संविधानाची निर्मिती झाली. याला सोशल किंवा टोटल रिव्होल्युशन म्हणता येईल. जे नाही आहे, भूतकाळाचे संबंध विच्छेद करून आम्ही भारत घडवतो, याचा अर्थ भूतकाळाशी आम्हाला तोडून टाकायचं आहे. भूतकाळातलं काही नको आहे, नवीन भारत घडवायचा आहे. इट इज टोटल रिव्होल्युशन. आणि ही टोटल रिव्होल्युशन आम्हाला संविधानाच्या माध्यमातून घडवायची आहे. म्हणून संविधानाला अहिंसक टोटल रिव्होल्युशनचा प्रलेख असंही म्हणता येईल. किती आयाम झाले संविधानाचे? संविधानाला आपल्याला या परिप्रेक्ष्यामध्ये पाहावं लागेल. आणि म्हणून संविधान हा अहिंसक क्रांतीचा प्रलेखही आहे असं म्हटलं जातं. संविधान निर्माणाची प्रक्रिया हे अशा प्रकारचं संविधान घडवायचं असेल तर, बॉडी ऑफ द प्रिन्सिपल्स घडवायचं असतं तर काही आव्हानं नसतात. परंतु अशा प्रकारच्या नवीन राष्ट्र अस्तित्वात आणण्याकरता संविधान घडवायचं असेल तर काही आव्हानं होती. त्या काळातली आव्हानं आपल्या पुढे मांडू इच्छितो. फाळणीची घोषणा झाली. फाळणी झाली 1977ला. धर्माच्या आधारावर मुस्लिम राष्ट्र अस्तित्वात आलं, पाकिस्तान राष्ट्र अस्तित्वात आलं. कशाच्या आधारावर? धर्माच्या आधारावर. जिनाला ब्लेम केलं जातं की जिनाने द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला. आम्ही मुसलमान आहोत, आम्ही स्वतंत्र राष्ट्र आहोत. बरोबर आहे, मांडला जिनाने. परंतु त्याच वेळी 1923 साली सावरकरांनी म्हटलं की हिंदू ही स्वतंत्र राष्ट्र आहे. त्याच वेळी 1923 साली सावरकरांनी म्हटलं की हिंदुत्व आहे, हु इज हिंदू, यामध्ये म्हणतात की हिंदू हे स्वतंत्र राष्ट्र आहे. त्याच वेळी 1925 साली हे स्वतंत्र राष्ट्र, हिंदू राष्ट्र अस्तित्वात आणण्याकरता RSS ची स्थापना झाली. मग जेवढा दोष भारताच्या फाळणीचा जिनाला देता येईल तेवढा सावरकरांना का दिला जाऊ नये? कारण त्यांनीही द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला ना. त्यांनीही हिंदू म्हणतात आम्ही स्वतंत्र राष्ट्र आहोत, म्हणून मुसलमान म्हणतात आम्ही स्वतंत्र राष्ट्र आहोत. मुसलमान म्हणतात आम्ही स्वतंत्र राष्ट्र आहोत, म्हणून हिंदू म्हणतात आम्ही स्वतंत्र राष्ट्र आहोत. आम्ही कुठे आहोत आम्हाला माहीतच नाही. आम्ही हिंदूही नाही, मुसलमानही नाही, आम्हाला तर काही कल्पनाच नाही आहे. त्यामुळे मग जेवढा जिनाला दोष दिला जातो तेवढाच यांनीही कल्पना मांडली. आणि फाळणी झाल्यावर धर्माच्या आधारावर राष्ट्र निर्माण झाल्यावर हिंदुत्ववादी शक्ती आग्रहाने, आक्रमकपणे बोलायला लागल्यात की उर्वरित राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावं. दिस इज द फॅक्ट ऑफ दॅट टाइम. 1946-47ची ही वस्तुस्थिती आहे. आणि ही फक्त संविधान सभेच्या बाहेर नाही, संविधानातही, संविधान सभेतही ही तत्व अस्तित्वात होती जी उर्वरित राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करा याची मागणी करत होती. हे एक आव्हान होतं. ही मागणी टाळून धर्माच्या आधारावर फाळणी झाली. त्या परिप्रेक्ष्यामध्ये ही मागणी होत होती. ही फाळणी नसती झाली तर कदाचित हे आव्हान निर्माण झालं नसतं. परंतु ही जी मागणी झालेली आहे त्या परिप्रेक्ष्यामध्ये हे आव्हान होतं की तरीही सर्व धर्मांचं अस्तित्व कायम राहील, सर्व धर्मीयांना धर्मस्वातंत्र्याचा अधिकार मिळेल. त्याच वेळी एक संघ एकात्म राष्ट्र घडवायचा. दॅट वॉज द चॅलेंज. हे चॅलेंज होतं. त्याच्यानंतर दुसरं चॅलेंज होतं, फाळणी झाल्यानंतरही हा देश, हे राष्ट्र धर्म
संस्कृती आणि भाषा या विविधताचा देश राहणार होता. या विविधता कायम राहणार होत्या, कारण धर्मांचं अस्तित्व, धार्मिक विविधता कायम, फाळणी झाल्यानंतरही धार्मिक विविधता कायम राहणार होती. मी 3 शब्द एकत्र वापरतोय. धर्म, धर्माबरोबर संस्कृती येते. आगलावे सर याच्यावर अधिक विस्ताराने बोलतील, मॅडम अधिक विस्ताराने बोलतील की बौद्धिक बुद्धाची संस्कृती वगैरे वगैरे यांचे विषय आहेत. परंतु धर्माबरोबर आपली आपली संस्कृती येते आणि त्या धर्माची भाषा येते. म्हणून तर पालीची वंदना आपण या ठिकाणी केली. या ठिकाणी पालीच्या वंदनेचं प्रयोजन काय आहे? कारण आम्ही बुद्धिस्ट आहोत, आमची कल्चर आहे, आमच्या भाषेत आम्ही प्रार्थना म्हणणार. हे प्रत्येक धर्माचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे धर्म, संस्कृती आणि त्या धर्माची भाषा हे तिन्ही घटक सोबत चालतात. जगात हे तिन्ही घटक स्वतंत्र अस्मितेचं, स्वतंत्र राष्ट्रीयतेचं प्रतीक मानले जातात. स्वतंत्र अस्मितेचं, स्वतंत्र राष्ट्रीयतेचं प्रतीक मानले जातात. आणि यांना विघटनवादी तत्व म्हणतात. यांना काय म्हणतात? विघटनवादी. 1971 पाकिस्तानची फाळणी कशाच्या आधारावर झाली? धर्माच्या आधारावर नाही झाली. धर्म एकच होता, परंतु कशाच्या आधार? आम्ही बंगाली आहोत, आमची संस्कृती आणि भाषा वेगळी आहे. त्या तिकडच्या पंजाबीने आमच्यावर राज्य का करावं? तिकडच्या पंजाबीने आमच्यावर राज्य का करावं? आम्ही तमिळ आहोत, हिंदी भाषिकांनी आमच्यावर राज्य का करावं? धर्म एकच आहे असेल, पण आमची संस्कृती भिन्न आहे. आणि त्यामुळे धर्म, भाषा आणि युगोस्लेव्हियासारखा देश नकाशातून नष्ट झाला. आज युगोस्लेव्हियाचं अस्तित्व समाप्त झालं. कशाच्या आधारात? यांना विघटनवादी तत्व म्हणतात. धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक विविधता कायम ठेवून, सर्वांना एक कॉमन आयडेंटिटी देऊन, सर्वांना एक कॉमन आयडेंटिटी देऊन, सर्वांना धर्म स्वातंत्र्याचा अधिकार प्रदान करून तरीही एक राष्ट्र घडवायचं आहे. त्यामुळे भारताचं संविधान युनिक आहे. त्यामुळे भारताचं संविधान जगामध्ये युनिक आहे, कारण भारतासारखं राष्ट्र जगात कुठेच नाही आहे, म्हणून ते युनिक आहे. इतकी धार्मिक विविधता, इतकी सांस्कृतिक विविधता, इतकी भाषिक विविधता जगात कुठेही नाही आहे. आणि त्यामुळे मग भारतीय संविधानाचं हे वैशिष्ट्य आहे. हे दुसरं आव्हान होतं. तिसरं आव्हान प्रांतीय स्वायत्ततेचं होतं. दक्षिण विरुद्ध उत्तर हा आजचा संघर्ष नाही. हा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे जेव्हा पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी रिऑर्गनाइज होईल तेव्हा. लक्षात घ्या वर्तमान संदर्भ याचे. हे रिऑर्गनाइज होईल. आता बिल येत आहे ना, 3 दिवसाचं स्पेशल सेशन बोलवलेलं आहे. सेशन डिझॉल्व्ह नाही केलं, सेशन कंटिन्यू ठेवलेलं आहे. येत आहे. काय मागणी आहे? 2 मागण्या आहेत. महिलांना पार्लमेंटच्या संस्था, लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण द्यायचं आहे. म्हणून आम्ही हे विधानसभा, लोकसभेचं सत्र सुरू ठेवतो आहोत, कंटिन्यू करतो आहोत. आणि त्या आधारावर या वर्तमान जे लोकसभेचे कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत त्याला आम्ही रिऑर्गनाइज करून 800च्या वर संख्या वाढवणार आहोत. वाढलेली संख्या महिलाच्या वाट्यावर जाईल. असलेल्या पुरुषांच्या संख्येत आम्हाला काही करायचं नाही. परंतु याच्या पाठीमागे जे होणार आहे ते हे आहे की जर हे रिऑर्गनायझेशन झालं तर उत्तर भारताच्या सीट्स सगळ्यात जास्त वाढणार आहेत. आणि उत्तर भारताच्या सीट्स वाढल्या की उत्तर भारत हा हिंदुत्वाचा भारत आहे. हिंदुत्वाला कधीही सत्तेतून बाहेर काढता येणार नाही. साऊथ पूर्ण एकत्रित झालं तरीही. हे समजून घ्या. कारण रिऑर्गनायझेशन सगळ्यात जास्त फायदा उत्तर भारतात होणार आहे. आणि मग तक्रार केली जाते साऊथकडून, आम्ही विकसित झालो आणि आम्ही त्या अविकसित राज्यांचं साठी आम्ही जास्तीत जास्त कर देतो, भार सोपतो, तरी आमच्या वाट्यावर जर असं येणार असेल तर वाय वी शुड रिमेन इन द फेडरेशन. आम्ही या युनियनमध्ये का राहावं असा जर प्रश्न जर साऊथने विचारला तर याचं उत्तर कोण देणार आहे? याचं उत्तर एकच देतील मोदी. ते सांगतो मी तुम्हाला. संविधान म्हणतो की तुम्हाला वेगळे होतात नाही म्हणून तुम्हाला राहिलंच पाहिजे. आता आली की नाही पंचायत आहे की नाही? राज्याला युनियन मधून वेगळं होण्याचा अधिकार नाही. कोणी लिहून ठेवलेलं आहे? मग मोदी काय सांगतील? स्टॅलिनला विचारा, बाबासाहेबांना काय सांगतील मोदी? वेगळं होण्याचा अधिकार आहे. म्हणून देश एक संघ आहे.
ही तरतूद जर नसती, फेडरेशन शब्द वापरला असता तर ही तरतूद नसती. युनियन शब्द त्या ठिकाणी आहे. इंडिया, दॅट इज भारत, इज युनियन ऑफ स्टेट, नॉट अ फेडरेशन ऑफ स्टेट. हे लक्षात घ्या, बारीक बारीक गोष्टी आहेत. परंतु हा जर शब्द वापरला नसता तर आज भारत एक संघ राहिला असल्याची गॅरंटी कोणीच देत नाही. आणि एक आणखीन आव्हान होतं, हिंदू धर्म, बहुसंख्याकांचा धर्म, जाती, काही जातींना सामाजिक समानता नाकारण्यात आलेली आहे, समानता नाकारण्यात आलेली आहे. पण राष्ट्र अस्तित्वात येतं, समानता अस्तित्वात आणल्याशिवाय राष्ट्र अस्तित्वात येत नाही. संविधान सभेने स्वीकारलं की आम्हाला जरी समानता आणि बंधुतेच्या आधारावर राष्ट्र निर्माण करायचं असेल तरी वर्तमानातल्या असमानतेकडे आम्हाला डोळेझाक करता येणार नाही. ज्यांना समानतेचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे त्यांना समानतेच्या अधिकाराची तरतूद त्यांच्याशिवाय केल्याशिवाय आम्हाला संविधानाला अभिप्रेत असलेली समानता प्रस्थापित करणार नाही. आणि म्हणून त्याकरताच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत संविधानात, जेणेकरून समानतेचा हक्क नाकारलेल्या लोकांनाही संविधानाने समानतेची हमी दिलेली आहे. या परिप्रेक्ष्यामध्ये संविधानाची जी फिलॉसॉफी आहे तिला मी म्हणेन लिबरल सेक्युलर डेमोक्रेटिक फिलॉसॉफी. लिबरल सेक्युलर डेमोक्रेटिक फिलॉसॉफी, यावर आधारित हे संविधान आहे. आणि मग यावर आधारित संविधान समजून घ्यायचं आहे, यावर आधारित राष्ट्राच्या घडवण्याची प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर संविधानाची उद्देशिका समजून घेतली पाहिजे. आपण वाचलं, गृहीत धरू कदाचित आपण ती उद्देशिका आम्ही वाचली, उद्देशिका आम्हाला समजली, पण तरी मी थोडा वेळ तर गृहीत करतो की कदाचित मी काही नवीन दृष्टिकोनातून उद्देशिका तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. बेअर विथ मी, तुम्ही मला त्या संबंधात ऐकून घ्यावं. कारण सर्वोच्च न्यायालय एका निर्णयामध्ये म्हणतं की संविधानाची उद्देशिका इट इज अ सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता आपण सोल शब्दावर विश्वास ठेवत नाही, आपण त्याला म्हणून प्राणतत्व आहे संविधानाचं. ठीक आहे, संविधानाच्या उद्देशिकेमध्ये या वादात मी जाणार नाही उद्देशिका कोणी लिहिली, कारण त्याच्यावर हे वाद सुरू आहे. उद्देशिका डॉक्टर आंबेडकरांनी लिहिली. हे 17 ऑक्टोबर 1949चं संविधान सभेतील भाषण जर वाचलं संपूर्ण, फक्त बाबासाहेबांचं नाही, बाबासाहेब काहीच नाही बोलले त्याच्यावर. त्या दिवशी उद्देशिका संविधान सभेमध्ये प्रस्तुत केली होती, जिथे सदस्य म्हणतात की डॉक्टर आंबेडकरांची आहे. आणि का आंबेडकरांची आहे हे त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते अधिकृत आहे. संविधान सभा डिबेट्स हे अधिकृत डॉक्युमेंट आहे, सर्टिफाईड, ऑथेंटिकेटेड बाय द चेअरपर्सन ऑफ द कॉन्स्टिट्यूट असेंब्ली डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याने ऑथेंटिक केलेले ते डॉक्युमेंट्स आहेत. नोबडी कॅन चॅलेंज द ऑथेंटिसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर डॉक्युमेंट. कोणीही चॅलेंज करणार नाही, ते वाचावं त्या ठिकाणी. मग आम्ही उद्देशिका पाहू. उद्देशिकेविषयी सर्वोच्च न्यायालय म्हणतं प्रत्येक शब्द, ते संविधान निर्माते असा प्लुरल शब्द वापरतात, सगळ्या संविधान सभेला ते निर्माते म्हणून संबोधतात. आणि मग संविधान निर्मात्यांनी अत्यंत काळजीपूर्वक निवडलेलं आहे. त्याची रचना सुद्धा एकच वाक्य आहे इंग्रजीमध्ये. त्याची रचना सुद्धा अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ आहे. उद्देशिकेतील कोणताही शब्द सामान्य अर्थाने वापरलेला नाही. आणि मग या परिप्रेक्ष्यात आपण संविधानाच्या उद्देशिकेतील काही शब्दांचं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वोच्च न्यायालय म्हणतं, आपण सर्व याच्याशी ॲग्री व्हाल, आता नसाल तर कदाचित शेवटी ॲग्री व्हाल माझ्या भाषणाच्या. 3 शब्द आहेत. आम्ही भारताचे लोक हे संविधानातील सगळ्यात महत्त्वाचे शब्द आहेत अशी सर्वोच्च न्यायालयाची मान्यता आहे. काय आहे शब्दामध्ये, असे काय आहे शब्दामध्ये की जे सर्वात महत्त्वाचे शब्द आहेत? लोक. सर्वसामान्यपणे लोक इथे बसलेले सगळे आपण लोक आहोत. याचं वैशिष्ट्य काय आहे? याचं वैशिष्ट्य काय आहे? याचं वैशिष्ट्य असं आहे की लोक ही संकल्पना भारताच्या संविधानात वापरण्यात आलेली, प्रयुक्त करण्यात आलेली लोक ही संकल्पना अनेक गोष्टी सांगते. पहिली गोष्ट अशी की लोक ही संकल्पना समानतेवर आधारित आहे. कधी ऐकलं का आम्ही हिंदू लोक आहोत? कधी ऐकलं का आम्ही स्त्री लोक आहोत? कधी ऐकलं का आम्ही तामिळ लोक आहोत? कधी ऐकलं का आम्ही गुजराती भाषा बोलणारे लोक आहोत? नाही. ही समानतेचं प्रतीक आहे. जात, धर्म,
वंश, भाषा, प्रांतीयता या सर्वांच्या पलीकडे असलेली, सर्वांना समान लेखणारी ही संकल्पना आहे, ती लोक ही संकल्पना आहे. त्याच वेळी भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती लोक आहे, कोणालाही वगळण्यात आलेलं नाही. त्यामुळे लोक ही संकल्पना प्रथमदर्शनी दोन गोष्टी सांगते, एक तर समानता आणि दुसरं म्हणजे सर्वसमावेशकता. धर्म, वंश, जात, लिंग, भाषा, संस्कृती, प्रादेशिकता ह्या भिन्नता अस्तित्वात असूनही संविधानाने लोक हा शब्द वापरून सगळ्यांना समानता आणि सर्वसमावेशता यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. असे हे लोक आहेत. लोकांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य म्हणजे लोक स्वयंशासित असतात, सार्वभौम आहेत, सॉव्हरीन. पीपल आर सॉव्हरीन, सार्वभौम असतात, स्वयंशासित असतात, स्वयंशासक असतात. जो स्वयंशासित आहे तो स्वतःचा शासकही आहे, स्वयंशासक आहे, स्वयंशासित असतात. पीपल आर सॉव्हरीन. हा दर्जा कोणी दिला आम्हाला? हा दर्जा संविधानाने दिला. का? कारण 26 जानेवारी 1950 याच्या आधी या देशात लोक नव्हते. लक्षात येतं का मी काय बोलतोय ते? याच्या आधी या देशात लोक नव्हते, या देशात प्रजा होती. या देशात कोण होतं? प्रजा. ते रूल्ड बाय, प्रजा जिथे आहे तिथे रूल्ड बाय समबडी एल्स. तो आमचा असेल, या देशाचा असेल किंवा परकीय असेल. बुद्धाच्या पूर्वीच्या काळापासून काही प्रजासत्ताक जर वगळले, गणराज्य जर वगळले, तर या देशात सगळे प्रजाच होते ना. वी वर रूल्ड बाय समबडी एल्स. आणि हे रूल बाय समबडी एल्स 26 जानेवारी 1950 पर्यंत होतं, कारण तोपर्यंत संविधानाने आम्हाला लोक घोषित केलेलं नव्हतं. देश स्वतंत्र झाला होता, परंतु 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 स्टील वी वर सब्जेक्ट, वी वर नॉट पीपल. कारण 26 जानेवारी 1950 ला संविधान अस्तित्वात आलं. रूल्ड बाय प्राईम मिनिस्टर नेहरू, रूल्ड बाय प्राईम मिनिस्टर नेहरू. तर अशा पद्धतीने लोक हे स्वयंशासित असतात. आणि मग लोक हे स्वयंशासित असल्यामुळे, स्वयंशासक असल्यामुळे या संविधानाने लोकांना राजकीय सत्तेचे स्रोत मानलेला आहे. द सोर्स ऑफ पॉलिटिकल पॉवर. राजकीय सत्तेचे स्रोत, राजकीय सत्तेचे नियामक आणि नियंत्रण, अशा प्रकारे लोक ही संकल्पना या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. मी अधिक विस्तारात जाणार नाही, प्रश्न असतील तर नंतर तुम्हाला विचारता येतील या संबंधी. आणि मग या लोकांची आयडेंटिटी काय? जगामध्ये प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राची आपली आयडेंटिटी आहे, राष्ट्राचं नाव आहे. आणि मग संविधानाचा कलम 1 काय म्हणते, अनुच्छेद 1 काय म्हणतो? इंडिया दॅट इज भारत. मग आमची आयडेंटिटी काय? मग आमची आयडेंटिटी काय? जेव्हा मी हाच प्रश्न मागो वैद्यांना विचारला एका मुलाखतीमध्ये, आवाज इंडियासाठी मुलाखत घेतली होती, त्यांना विचारलं तुम्ही संविधानाला मानता का? आता समोरच्या माणसाने काय उत्तर द्यावं? अडचणीचा प्रश्न आहे. कोणी असं म्हणेल इथे बसलेला की मी संविधानाला मानत नाही म्हणून, तो मानत नाही म्हणेल तर त्याला विदेशात जावं लागेल. तो भारतीय होऊ शकतो का? मग होऊ शकत नाही. संविधान बदलता येतं, बदला, परंतु संविधान नाकारता येत नाही. लक्षात आलं का? संविधानामध्ये बदलाची तरतूद आहे, परंतु नाकारण्याची तरतूद. इथे राहायचं असेल तर तुम्हाला संविधान स्वीकारावंच लागेल. महागवैद्यांना विचारलं मानता का? हो. मग संविधान जर म्हणतं की इंडिया दॅट इज भारत हे माझ्या राष्ट्राचं नाव आहे, ही माझी आयडेंटिटी आहे, ही माझी एंटिटी आहे, तुमच्या पासपोर्टवर लिहिलेलं आहे, तुम्ही याला हिंदुस्थान का म्हणता? तुम्ही याला हिंदुस्थान का म्हणता? आहे का याच्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे? याच्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे नाही. तिथे मुलाखत संपली, मुलाखत बंद केली आहे महागवैद्यांनी. त्या आवाज इंडियामध्ये नोंद झालेली आहे. तर भारत ही माझी आयडेंटिटी आहे. आणि आम्ही शब्द सोपा आहे नाही का, रोजच आम्ही वापरतो. आम्ही भारताचे लोक वगैरे रोज बोलतो, सकाळ संध्याकाळ. इथे संविधानाचा आम्ही आणि RSSचा आम्ही याच्यामध्ये अंतर, संविधानाचा आम्ही आणि RSSचा आम्ही याच्यामध्ये अंतर आहे. जेव्हा RSS आम्ही म्हणतो तेव्हा तिथे दे शब्द असतो. वी अँड दे,
आम्ही आणि ते, त्या आम्हीचं अस्तित्व देवावर अवलंबून आहे. जोपर्यंत दे आहे त्या ठिकाणी त्यापर्यंत हे आम्ही एकजूट आहेत. ज्या दिवशी दे नसणार, त्यांच्याकरता कोणी शत्रू नसणार, त्या दिवशी आम्हीचं अस्तित्व कदाचित राहील की नाही याचा विचार करावा लागेल. संविधानाकरता दे नाही आहे कोणी. या भारताच्या संविधानाने सगळ्या भारतीयांना आम्ही म्हटलेलं आहे. जो कोणी दे असेल तो इतर देशाचा नागरिक असू शकतो आमच्याकरता. या भारतामध्ये कोणी दे नाही, हे आम्ही आहे. आणि मग आम्ही भारताचे लोक, आम्ही हा शब्द बंधुतेचं प्रतीक आहे. आम्ही हा शब्द कशाचा प्रतीक आहे? बंधुतेचं, फ्रॅटर्निटी. आम्ही हा शब्द बंधुतेचं प्रतीक आहे. याला बुद्धाच्या भाषेत म्हणायचं असेल तर मैत्री, प्रेम याचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे? एक दुसऱ्याच्या दुःखात सुखात सहभागी होण्याचं प्रतीक आहे. त्याही पलीकडे एक दुसऱ्याच्या विकासात सहभागी होण्याचं प्रतीक आहे. जर आम्ही स्वीकारलं गेलं तर इथे ते कोणी नाही. आणि मग हे तीन शब्द मिळून भारत राष्ट्र होतं. हे तीन शब्द मिळून भारत राष्ट्र होतं. समानता आहे, बंधुता आहे आणि आयडेंटिटी आहे. समानता, बंधुता आणि आयडेंटिटी, आणि म्हणून हे तीन राष्ट्र मिळून, तीन शब्द मिळून भारत होतं. त्यानंतर येतात शब्द समाजवादी, आर्थिक न्याय आणि व्यक्तीची प्रतिष्ठा. हे उद्देशिकेमधले शब्द आहेत. समाजवादी वगैरे आता डॉक्टर आगलावे बोलतील, मी त्याच्यात जाणार नाही. थोडंसं आर्थिक लोकशाहीविषयी तर डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत आर्थिक लोकशाहीची असल्यामुळे जेव्हा मला जर संधी मिळाली इथे आर्थिक लोकशाही मांडण्याची तर मी आपल्या पुढे मांडू इच्छिन. सध्या मी या ठिकाणी अधिक बोलणार नाही. त्यानंतर धर्मनिरपेक्षता हा शब्द आहे. हा शब्द मोस्ट ॲब्युजिव्ह शब्द आहे. हिंदुत्ववाद्यांनी या शब्दाला जितकं बदनाम केलेलं आहे तितकं कोणीही केलेलं आहे, आणि बाकीच्यांना या शब्दाशी काही घेणं देणं नाही. सॉरी फॉर दिस. बाकीच्यांना या शब्दाशी काही घेणं देणं नाही, आणि हिंदुत्ववाद्यांनी याला वेगवेगळ्या पद्धतीने इंटरप्रिट केलेलं आहे. सिक्युलरिझम वगैरे वगैरे सारखे शब्दप्रयोग केलेले आहेत. आणि मग धर्मनिरपेक्षता, जे पंथनिरपेक्षता वगैरे तेवढा पुरतो आम्ही बोलतो. परंतु धर्मनिरपेक्षता सर्वोच्च न्यायालयाने 1973ला घोषित केलेलं आहे केशवानंद भारती प्रकरणामध्ये, की सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की इट इज अ पार्ट ऑफ द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. बरोबर आहे का ॲडव्होकेट महोदय? आय एम राईट? एम आय राईट? बेसिक पार्ट ऑफ द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. इतकी महत्त्वाची संकल्पना आहे. ज्या देशामध्ये, का धर्मनिरपेक्षता? ज्या देशामध्ये धर्म, भाषा आणि संस्कृती यांची विविधता असेल, ही विविधता कायम ठेवावयाची असेल, ही विविधता कायम ठेवायची असेल, सर्व धर्मांना धर्म स्वातंत्र्याचा अधिकार द्यावयाचा असेल, तरीही एक राष्ट्र घडवावयाचं असेल तर, एक राष्ट्र घडवायचं असेल तर ते राष्ट्र धर्मनिरपेक्ष असल्याशिवाय पर्याय नाही. राष्ट्र, ते राष्ट्र, भारताच्या संविधानाचं हे आणखीन एक वेगळं वैशिष्ट्य आहे. संविधान धर्मनिरपेक्ष आहे, राष्ट्र धर्मनिरपेक्ष आहे, राज्य धर्मनिरपेक्ष आहे. संविधानिक पदावर असलेली प्रत्येक व्यक्ती धर्मनिरपेक्ष असावी अशी संविधानाची अपेक्षा आहे. तरीही प्रत्येक व्यक्तीला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे. आणि म्हणून कधी कधी मी विधान करतो की संविधानाने धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिला असतानाही सर्व प्रस्थापित धर्म, इन्क्लुडिंग बुद्ध धर्म, मला माझ्यावर आक्षेप या प्रश्न विचारानंतर मला, इन्क्लुडिंग बुद्ध, सर्व संविधानाचे विरोधी आहेत. सर्व प्रस्थापित धर्म संविधान, हा प्रश्नासाठी राखून ठेवतो मी, याच्या विस्तारात मी जात नाही. मी क्रिटिकल स्टेटमेंट करतोय तुमच्या समोर की सर्व प्रस्थापित धर्म हे संविधानाच्या विरोधी आहेत. आणि म्हणून हे भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे धर्मनिरपेक्षता. याची व्याख्या संविधानात केलेली नाही. बरोबर आहे सर? याची व्याख्या सर्वोच्च न्यायालयात 1976 मध्ये प्रश्न गेला, सर्वोच्च न्यायालयाने याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला नाही. संविधान सभेत याची व्याख्या सापडते. संविधान सभेत जेव्हा अनुच्छेद 25 वर चर्चा झाली धर्म स्वातंत्र्य हक्कावर, तेव्हा लोक धर्मनिरपेक्षतेविषयी बोलले. आणि मग सदस्य आले होते पंडित लक्ष्मीकांत मिश्रा, त्याने विस्ताराने धर्मनिरपेक्षता मांडली. 4 गोष्टी ठळकपणे मांडल्यात. पहिली गोष्ट तर अशी की राज्याचा कोणताही धर्म असणार नाही.
पहिली गोष्ट काय मांडली? राज्याचा कोणताही धर्म असणार. याच्यावर चर्चा झाली, राज्य अधर्मी असेल की निधर्मी असेल, याच्यावर चर्चा झाली. राज्य अधर्मी असेल की निधर्मी असेल. सभा म्हणते राज्य अधर्मी असणार नाही, कारण धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. राज्य निधर्मी असेल, राज्याला कोणताही धर्म असणार नाही. नंबर एक. दुसरी गोष्ट, राज्य याचा अर्थ राज्याचे प्रतिनिधित्व करणारे संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती, असा राज्याचा अर्थ आहे. राज्य काही फिजिकल एंटिटी नाही आहे ना. राज्याचं प्रतिनिधित्व करणारे संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही. कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही याचा अर्थ दीक्षाभूमीला तुम्हाला फंड देण्याचा अधिकार नाही, त्याचवेळी कुंभमेळा आयोजित करण्याचाही तुम्हाला अधिकार नाही. अडचण आहे. तुम्ही ट्रस्टी आहात, माझी अडचण आहे. जेव्हा दीक्षाभूमी पैसा स्वीकारते तेव्हा मी कुंभमेळ्याला पैसा देताना विरोध नाही करू शकत. आणि त्याने मला प्रश्न विचारला की तुम्ही तर देता पैसे, काय उत्तर देऊ? आणि मी जर कोणत्याही धर्माचा नसेल आणि मी जर सगळ्यांना प्रश्न विचारला की मी टॅक्स पेयर आहे, मी धर्म मानत नाही, अशा परिस्थितीने माझ्या टॅक्सचा पैसा एखाद्या धर्माच्या प्रवर्तनासाठी का वापरण्यात यावा, याचं उत्तर कोण देईल? याचं उत्तर कोण देईल? द्यायला पाहिजे की नाही? संविधान असं वाचावं लागतं. संविधान कसं वाचावं लागतं? संविधान असं वाचावं लागतं. आणि मग त्यामुळे कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही राज्य, हे व्याख्या आहे धर्मनिरपेक्षतेची. कारण राज्य धर्मनिरपेक्षता आहे, नाकारता येत नाही ना. पंथांच्या रजिस्टर म्हटलं नाकारता येत नाही. इंग्रजीमध्ये काय म्हणणार? सेक्युलरच्या शिवाय दुसरं. हिंदी मराठीमध्ये भाषांतर करताना तुम्ही शब्द बदलू शकता. कोणत्याही धर्माचं दमन करणार नाही राज्य, कोणत्याही धर्माचं दमन करणार नाही. आणि शेवटी राज्य धर्माच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीप्रती भेदभाव करणार नाही. या 4 गोष्टी राज्याने पाळल्या तर ते राज्य धर्मनिरपेक्ष राज्य आहे असं मानलं जाईल. हे जर समजून घ्यायचं असेल तर अनुच्छेद 25 समजून घेणं त्याच्याबरोबर आवश्यक आहे. कारण अनुच्छेद 25 हा धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे. काय म्हणतो? सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य. किती लोकांनी वाचलेलं आहे? त्या अनुच्छेदामध्ये पहिले शब्द आहेत सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य. याचा अर्थ काय? किती लोक? अनुच्छेद 25 आम्हाला परिचित आहे कशासाठी? धर्म स्वातंत्र्याच्या हक्कासाठी. परंतु हा धर्म स्वातंत्र्याचा हक्क सत्सद विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्यासहित येतो. याचा अर्थ समजला पाहिजे आपल्याला. जर संविधान माझं सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य मान्य करते तर मला धर्म परिवर्तनाचा अधिकार त्यासाठी सत्सद बुद्धीने निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे. नोबडी कॅन चॅलेंज दिस. मग सरकार कोण आहे मला नाकारणार? हा हक्क तिथे नसता तर माझा प्रश्न नव्हता. समबडी कॅन डिसाइडेड. कोणाला आक्षेप आहे मी कोणता धर्म स्वीकारावा किंवा धर्म नाकारावा. आणि त्यामुळे मग सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य, सत्सद विवेक स्वातंत्र्याला धर्ममुक्तने प्रकट करण्याच्या, आचरणाच्या आणि त्याचा प्रसार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्याच हक्कदार असतील असा हक्क आहे. सत्सद विवेक स्वातंत्र्य तुम्हाला सांगितलं. पहिल्यांदा सामान्य माणसालाही सत्सद विवेक बुद्धी आहे. सारासार विचार करून ती व्यक्ती निर्णय घेऊ शकते. इथे लोक, संविधानामध्ये लोक या संकल्पनेचं महत्व इथे आहे. लोकांना अधिकार आहे. लोकांना अधिकार दिलेला आहे की तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कोणता धर्म पाहिजे. मी कधी कधी महिलांविषयी बोलतो, धर्माने आम्हाला गुलाम केलं. पण तुम्हाला धर्म नाकारण्याचा अधिकार संविधान दिला, वापरत का नाही तुम्ही? तुम्हाला धर्म नाकारण्याचाच अधिकार दिला, सिलेक्टिव्हली पालन करण्याचा अधिकार दिलेला आहे. सगळंच पालन केलं पाहिजे संविधान. तुम्ही सत्सद विरुद्ध निर्णय घ्या की काय फॉलो करायचं आहे आणि काय नाकारायचं आहे. तरी तुम्ही जर म्हणाल की धर्माने आम्हाला गुलाम केलं, मी तुम्हाला मान्य करावं का? मी नाही मान्य करणार. कारण मी संविधान असं वाचतो, जर संविधानाने दिलेला हक्क मला अंमलात आणता येत नसेल
संविधानात त्याने पाणी पेटतं कधी कधी, कारण 20 मार्च 1927ला पाणी पेटलं होतं हक्क प्रस्थापित करण्यासाठी. 20 मार्च 1927ला पाणी का पेटलं? कारण दिलेला हक्क आम्ही वापरत नव्हतो, वापरायला गेलो तर भांडण होते, संघर्ष होतो. आता तुम्ही गुलाम राहायचं असेल तर तुमचा निर्णय, तुमची सत्सद बुद्धी आहे, मुक्त व्हायचं असेल तर यू हॅव टू फाईट फॉर दॅट. त्याला काही दुसरा मार्ग नाही. आणि मग त्यामुळे सत्सद स्वातंत्र्य, धर्म आचरणाचं स्वातंत्र्य, धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य, परिवर्तनाचं स्वातंत्र्य, नाकारण्याचंही स्वातंत्र्य म्हणतो याच्यात मी. संविधान जबरदस्ती नाही करत की तुम्ही धर्म स्वीकारलाच पाहिजे, ते नाकारण्याचंही स्वातंत्र्य तुम्हाला येतो. मला वाटते जनगणनेमध्ये कॉलम आहे माझा कोणताच धर्म नाही, याच्यासाठी कॉलम आहे जनगणने, बरोबर आहे का? आहे ना कॉलम, मी कोणत्याही धर्माचा नाही याचाही कॉलम आहे. म्हणजे संविधानानेच दिलेला आहे ना हक्क नाकारण्याचा. मग या परिस्थितीमध्ये मी हे मांडतो एवढंच करता की धर्म स्वातंत्र्याचा हक्क आणि धर्मनिरपेक्षतेचा संबंध काय? राष्ट्र धर्मनिरपेक्ष, पण व्यक्तीच्या बाबत काय? मी भारतीय आहे, ही माझी पहिली आयडेंटिटी आहे, ही माझी पहिली आयडेंटिटी आहे जी मी नाकारू शकत नाही. बाकीच्या आयडेंटिटीज मला नाकारता येतात. मी बौद्ध आहे, अमका आहे, टमका आहे, या जातीचा आहे, त्या जातीचा आहे. परंतु जर संविधानाला अभिप्रेत असलेलं राष्ट्र घडवावयाचं असेल तर ते घडवण्याचं दायित्व फक्त भारतीयांचं आहे. अमक्या जातीचा, तमक्या जातीचा, अमक्या धर्माचा, तमक्या धर्माचा हे घडवूच शकत नाही भारत, कारण राष्ट्र त्याच्या पलीकडे आहे. राष्ट्र त्याच्या पलीकडे आहे. आणि मग त्यामुळे धर्म स्वातंत्र्याचा हक्क तुम्हाला आहे. मग इथे एक शब्द वापरलेला आहे, प्रत्येक व्यक्ती हकदार आहे. काय म्हटलेलं आहे? प्रत्येक व्यक्ती हकदार आहे. मग स्वातंत्र्य कोणाला आहे? व्यक्तीला आहे. धर्म स्वातंत्र्याचा हक्क कोणाला आहे? व्यक्तीला आहे. तुम्हाला राग तर येत नाही मॅडम, सगळं बोलतो तुम्ही समोरच बसलेले आहात ना माझ्या. व्यक्तीला आहे. आणि मग संविधानाने मर्यादा घातलेल्या आहेत. हा धर्मनिरपेक्ष हक्क हा निरपेक्ष नाही, याच्यावर मर्यादा आहेत. यांना मर्यादा घालायची काही गरज नाही आहे. संविधानाच्या अनुच्छेदामध्ये त्या मर्यादा घातलेल्या आहेत. काय? सार्वजनिक व्यवस्था, शांतता, सुव्यवस्था आणि आरोग्य, आणि फंडामेंटल राईट्सच्या अध्यायात दिलेले फंडामेंटल राईट्स यांना बाधा येणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचा उपयोग करावयाचा आहे की नाही मर्यादा आहे. आणि मग मी माझ्या धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचा उपयोग करताना इतरांच्या धर्म स्वातंत्र्याच्या हक्काच्या उपभोगात बाधा उपस्थित करणार नाही, ही जर जाणीव मला असेल तर या देशात विविध धर्म असूनही धार्मिक संघर्ष होणार नाहीत. त्याकरता भारतीय व्हावं लागतं. त्याकरता प्रथम काय व्हावं लागतं? भारतीय व्हावं लागतं. भारतीय जर झालो तर मी मान्य करेन की धर्म मी घरी ठेवून आलेलो आहे. मैद्याने हे सांगावं लागलं की तुम्ही हिंदू, मी बौद्ध, बरोबर आहे. त्यांनी प्रश्न विचारला, तुम्ही बौद्ध आहात का? लेस घरी ठेवून आलो. आणि तुमच्याशी बोलायला हिंदू म्हणून नाही आलो मी. तुमचा माझा डायलॉग नाही होऊ शकत. तुम्ही सांगणार हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे, मी सांगणार बुद्ध धर्म किती श्रेष्ठ आहे. दोघंही मरेपर्यंत वाद घालत बसलो तरी एक दुसऱ्याला कन्व्हिन्स करू शकत नाही. तुमच्याशी संवाद कसा स्थापन करू? व्हॉट इज द व्हॅलिडिटी? आम्ही संवाद कसा स्थापन करू? आणि संवाद स्थापन करायचा असेल तर डॉक्टर आंबेडकरांचं संविधान म्हणते, यू आर इंडियन, आय एम इंडियन, वी कॅन हॅव अ डायलॉग. तुम्ही भारतीय आहात, मी भारतीय, डायलॉग होऊ शकतो. तुम्ही अमके आहात, मी तमके, डायलॉग होऊ शकतो. तुम्ही कुणबी आहात, मी महार आहे, डायलॉग नाही होत. सगळे ज्योतिबा फुलेच्या व्याख्येप्रमाणे सगळे गुलाम आहेत तरी डायलॉग नाही होत. तरी होतो का डायलॉग? मागल्या वेळी तरी डायलॉग नाही होत, कारण तो जय ओबीसी म्हणतो आणि आम्ही जय बाबासाहेब म्हणतो. डायलॉगच होत नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग या परिप्रेक्षामध्ये धर्माचं पालन जर अशा पद्धतीने केलं तर याचं उत्तर एक संघ एक राष्ट्र भारत घडवता येऊ शकतो.